नमस्कार, जय शिवराय. तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा हलवा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सर्वप्रथम आपल्याला एक वाटी मूग डाळ घ्यायची आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे. पाणी एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत. त्यानंतर मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहोत आणि ते मिश्रण एका भांड्यात काढून घेणार आहोत. त्यानंतर काजू बदाम जे काय आवडत असेल ते तुपात आपण तळून घ्यायचे. त्यानंतर एक वाटी तूप ही कढईमध्ये टाकायची आहे. जी वाटी घेतली आपण सेम तीच वाटी ठेवायची. त्यामुळे प्रमाण आपलं चेंज नाही होणार. जे मिश्रण आपण मिक्सरमध्ये फिरवलं होतं आपल्या डाळीचं ते आपण तुपामध्ये टाकणार आहे. आणि तुम्हाला आता इथे वाटेन की तूप खूपच जास्त आहे, पण काही काळजी करू नका. आपली जी मूग डाळ आहे ते आपलं सगळं तूप पिऊन घेणार आहे. एकदा का आपल्या मूग डाळीने तूप पिऊन घेतलं की आपण त्याला कंटिन्यू हलवत राहायचे. त्याच्या स्टार्टिंगला थोड्या गुठळ्या होतील, पण आपल्याला त्या व्यवस्थित अशा स्मॅश करून घ्यायच्यात आणि त्या गुठळ्या सगळ्या काढून टाकायच्यात. आपला हलवा हलवत असताना गॅस एकदम स्लो असला पाहिजे. मंद आचेवरतीच आपल्याला हलवा हलवायचा आहे. त्यानंतर आपण जी वाटी आधी घेतली होती त्याच वाटीमध्ये साखर आणि एक वाटी भरून पाणी घ्यायचं आहे आणि ते गॅसवरती उकळत ठेवायचं आहे. आपलं साखरेचं पाणी एका बाजूला उकळत आहे आणि त्यानंतर आपण हा हलवा हलवायचा आहे. तो आपल्याला किमान 1 ते 1.5 तास तरी हलवावा लागेल. त्यानंतर हळूहळू त्याला एक थोडासा खालून फेस यायला लागेल. आपला गॅस हा स्लोच असणार आहे. कंटिन्यू आपण हलवायचा आणि थोडेसे असे फेस येईन त्याला, तोपर्यंत आपल्याला तो हलवायचा आणि त्याचा कलर चेंज करायचा. एकदा का कलर आपला चेंज झाला की आपण त्यामध्ये आपलं साखरेचं पाणी ॲड करायचं आणि कंटिन्यू हलवून ते पाणी ॲड करून आपला हलवा हलवत राहायचा आहे. आणि हे साखरेचं पाणी टाकताना थोडंसं तुम्ही मागं जावा, कारण ते पाणी वरती येतं, कारण त्याने आपल्याला भाजू शकतं. त्यामुळे थोडंसं मागं जाऊन तुम्ही हलवू शकता. आणि आपले हे सगळं मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्या स्टेजला जे आपले बदाम किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते पण तुम्ही भाजू शकता. मी फक्त काजू घातले, तर तुम्ही ते काजू त्यात ॲड करू शकता. आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये इलायची पावडर अर्धा चमचा किंवा थोडीशी, अर्धा चमचापेक्षा कमी इलायची पावडर टाकायची आणि हलवून घ्यायची आहे. आणि हलवून झाल्यानंतर हा आपला यम्मी असा हलवा तयार आहे. अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.